श्री स्वामी समर्थ. मेष राशी 9 ते 15 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा मेष राशीसाठी नेमका काय संदेश घेऊन येत आहे? तुमच्या धाडसी स्वभावाला या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल का? करिअरमध्ये एखादी मोठी संधी दार ठोठावणार आहे का? आर्थिक बाबतीत अचानक लाभ होईल की खर्च वाढेल? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आयुष्यात पुढील मोठ्या बदलाची हीच सुरुवात ठरणार आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी ऊर्जा, कृतिशीलता आणि अंतर्मनातील बदलांचा असेल. या काळात तुमच्या स्वभावातील धाडस आणि स्पष्टवक्तेपणा अधिक ठळकपणे दिसेल. अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. काही ठिकाणी तुमचे नेतृत्वगुण चमकतील तर काही ठिकाणी संयमाची खरी परीक्षा होईल. हा आठवडा तुम्हाला स्वतःची क्षमता ओळखून पुढे जाण्यास प्रेरणा देणारा आहे. या आठवड्यात मंगळाचा प्रभाव प्रबळ राहील. मंगळ तुमचा स्वामी ग्रह असल्याने तुमच्यात उत्साह, धैर्य आणि काम करण्याची प्रचंड उर्मी निर्माण होईल. सूर्याच्या अनुकूल स्थितीमुळे आत्मविश्वास वाढेल तर बुधामुळे विचारशक्ती आणि संवाद कौशल्यात सुधारणा होईल. तुम्ही घेतलेले निर्णय ठाम आणि स्पष्ट असतील. अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांना सामोरे जाण्याची वृत्ती दिसेल. काही वेळा राग आणि उतावळेपणा अडथळा ठरू शकतो. नशिबाची साथ मिळेल, पण प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. आध्यात्मिक विचारांकडेही मन झुकू शकते. ग्रहस्थिती सूचित करते की योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास हा आठवडा यशस्वी ठरेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील. काही जणांना बढती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. तुमचे नेतृत्वगुण आणि निर्णय क्षमता यामुळे सहकाऱ्यांमध्ये तुमचा मान वाढेल. तथापि कामाच्या ठिकाणी मतभेद निर्माण होऊ शकतात. सहकाऱ्यांशी संवादात नम्रता आवश्यक आहे. एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करावा लागेल. कामाचा ताण वाढू शकतो पण मेहनतीचे फळ मिळेल. स्वतःच्या कल्पना मांडताना आत्मविश्वास ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार, ग्राहक किंवा संधी मिळू शकतात. मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जुनी देणी वसूल होण्याची शक्यता आहे. अचानक खर्च वाढू शकतो, विशेषतः घरगुती किंवा वैद्यकीय बाबींवर. बचत आणि गुंतवणुकीचे योग्य नियोजन करा. जोखमीचे व्यवहार टाळा. आर्थिक शिस्त पाळल्यास पुढील काळासाठी मजबूत पाया तयार होईल. खर्च आणि उत्पन्न यांचा समतोल राखणे महत्त्वाचे ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा भावना आणि समजूतदारपणाचा आहे. प्रेमात असणाऱ्यांनी जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधा. लहान गैरसमज मोठ्या वादात रूपांतरित होऊ नयेत याची काळजी घ्या. एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. कामाच्या ताणामुळे चिडचिड होऊ शकते. संयम ठेवा. एकमेकांच्या भावनांचा आदर करा. अविवाहितांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. एखादा छोटा समारंभ किंवा कार्यक्रम होऊ शकतो. मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. भावंडांशी मतभेद टाळा. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास उत्तम यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. वेळेचे नियोजन आवश्यक आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान करा. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाबाची समस्या जाणवू शकते. ताणतणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरेल. झोप पूर्ण घ्या. आहारात संतुलन ठेवा. मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचार ठेवा. आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती. या आठवड्यात आध्यात्मिक ओढ वाढेल. नामस्मरण आणि प्रार्थनेत मन रमेल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग आहे. स्वतःच्या चुका ओळखून सुधारण्याचा प्रयत्न कराल.
सकारात्मक पुस्तकांचे वाचन करा. ध्यानातून मनःशांती मिळेल. आत्मपरीक्षणातून नवीन ध्येय निश्चित कराल. एकूण हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास, कृतिशीलता आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. नातेसंबंधात संयम आणि प्रेमाची गरज आहे. आरोग्याची काळजी घेतल्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा अत्यंत समाधानकारक ठरेल. तुमच्या धैर्यामुळे आणि मेहनतीमुळे अनेक अडचणी सहज पार करता येतील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य दिशेने पावले टाका. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी कृती, आत्मविश्वास आणि संयम यांचा समतोल साधण्याचा ठरणार आहे. तुमच्यातील नैसर्गिक नेतृत्व गुण आणि धाडस या काळात अधिक ठळकपणे दिसून येईल. करिअरच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या संधी मिळू शकतात, मात्र निर्णय घेताना घाई टाळणे गरजेचे राहील. वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची ही योग्य वेळ आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक ठरेल. अनपेक्षित खर्च संभवतात, परंतु योग्य नियोजन केल्यास मोठी अडचण निर्माण होणार नाही. बचतीकडे लक्ष देणे आणि जोखमीच्या गुंतवणुकीपासून थोडे दूर राहणे हितावह ठरेल. नातेसंबंधांच्या बाबतीत समजूतदारपणा आणि मोकळा संवाद यांची आवश्यकता भासेल. प्रेमसंबंधांमध्ये थोडे भावनिक चढ-उतार संभवतात, पण संयम ठेवल्यास नात्यातील गोडवा वाढेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल, फक्त अहंकार बाजूला ठेवणे महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने ताणतणाव आणि थकवा टाळण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे ऊर्जा टिकून राहील. मानसिक शांतीसाठी ध्यान आणि नामस्मरण लाभदायक ठरेल. एकंदरीत हा आठवडा तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारा असला तरी योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि संयम यांच्या बळावर तुम्ही प्रत्येक अडथळा पार करू शकाल. आत्मविश्वास ठेवा, पण शहाणपणाची जोड देणे विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.